ऐतिहासिक किल्ले रायगड पाहण्यास आता शैक्षणिक सहलींची गर्दी वाढू लागली आहे। प्रतिदिन जवळपास 20 ते 40 शैक्षणिक सहलींच्या गाड्या रायगडावर दाखल होत आहेत। त्याचप्रमाणे सलग सुट्ट्या शनिवार रविवार या 2 दिवशी शिवप्रेमी पर्यटक मोठ्या संख्येने गडावर येत आहेत। मात्र येथील सोयी सुविधांच्या अभावामुळे त्यांचे प्रचंड हाल होत आहेत। राहण्यासाठी असुविधा, पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि सार्वजनिक स्वच्छतागृह नसल्याने महिला आणि मुलींचे देखील हाल होत आहेत। महाड फिरण्याची खूप इच्छा होती। रायगड बघण्याची तेवढीच होती। आता मी इथे जिजामाता समाधीच्या इकडे आली आहे। तिथे नतमस्तक झाली, खूप प्रसन्न वाटलं। आणि मी कोकण तसं खूप फिरली आहे, पण महाड बघण्याचं होतं कारण रायगडामुळे। पण इथे आल्यावरती बघितलं की आजूबाजूला गार्डन हे ते खूप आहेत, म्हणजे चांगलं आहे, पण शासनाने तसं ठेवलं नाही आहे। त्यांची खूप दुरवस्था झाली आहे। माझं एकच मागणं आहे की आमच्या पर्यटकांसाठी शासनाने ते चांगलं मेंटेन करावं, म्हणजे अजून टुरिस्ट येतील। अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीचे स्थळ असलेल्या किल्ले रायगडावर येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत गेल्या काही वर्षांपासून लक्षणीय वाढ झाली आहे। दिवसेंदिवस वाढत असलेले महत्त्व पाहून राज्य शासनाने किल्ले रायगडचा परिसर आणि गड विकसित करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतलाय। यासाठी 600 कोटी रुपये शासनाने मंजूर देखील केलेत। प्राथमिक स्वरूपात जरी कामे सुरू करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात मात्र गडावर आणि गडाच्या परिसरामध्ये कोणत्याच सुविधा अद्याप उपलब्ध नसल्याने शिवप्रेमी आणि विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून किल्ले रायगड आणि सभोवतालच्या परिसरामध्ये असंख्य अडचणी असताना शासनाला त्या सोडवण्यात पूर्णपणे अपयश आल्यामुळे राज्यभरातून येणाऱ्या लाखो पर्यटकांना सार्वजनिक स्वच्छतागृह नसल्याने महिला आणि मुलींचे हाल होत असल्याने आता पर्यटकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे। हा विषय खरं सांगायचं तर फक्त रायगडापुरता मर्यादित नाहीये, पण रायगडावर अतिशय वाईट वाटलं हे सगळं बघून, कारण आपल्यासाठी महाराजांची जागा आहे ती। संबंध भारतभर टॉयलेट्सचा विषय अतिशय घाणेरड्या प्रकारे कुठल्याही ठिकाणी मारेल, आपण काश्मीरला गेलो सांगतो, पण अतिशय घाणेरडी अवस्था आहे। पण इथे रायगडावर तशी असू नये, ॲटलिस्ट आपल्या महाराष्ट्रात अशी असू नये, आणि ज्या शिवरायांनी महाराष्ट्र बदलला त्यांच्या ठिकाणी अशी असू नये। मला वाटते प्लीज इथे टॉयलेट्सची चांगली व्यवस्था करावी। रोपवे उत्तम आहे, सिस्टमॅटिक आहे, सगळ्या गोष्टी इतक्या लोकांना हँडल करणं सोपं नाहीये, हे सगळं मान्य आहे, पण तरीही टॉयलेट मेंटेन जर मॉल्समध्ये होऊ शकतात तर इथेही होऊ शकतात असं मला नक्की वाटतं, आणि प्लीज तेवढं करा। सार्वजनिक बांधकाम विभागाने ही स्वच्छता आणि दुरुस्ती केल्यास नाममात्र भाडे घेऊन शैक्षणिक सहलींना उपलब्ध करून दिल्यास त्यांचे होणारे हाल थांबतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते। मात्र याचे सोयरसूतक ना राज्य सरकारला, रायगड प्राधिकरणाला आहे, ना केंद्र सरकारला आहे, ना रायगड जिल्ह्यातील सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींना, ना प्रशासकीय अधिकाऱ्यांना। सर्वजण डोळ्यावर काळी पट्टी बांधून रायगडावर येणाऱ्या शिवभक्तांचे आणि हजारो पर्यटकांच्या सोयी सुविधांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याची ओरड आता पर्यटकांमधून दररोज रायगडावर ऐकण्यास मिळत आहे। माझे कोकणसाठी उदय सावंत, महाड, रायगड।